हॅलो स्टुडंट्स, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 6चा मॅथमॅटिक्सचा एक पेपर पाहणार आहोत. एका नावाजलेल्या शाळेचा हा क्वेश्चन पेपर आहे. रयत शिक्षण संस्थेचा आहे. साधना विद्यालय हडपसर यांचा क्लास 6चा इंग्लिश मीडियमचा युनिट टेस्ट फर्स्टचा 2026-27 या अकॅडमिक इयरसाठीचा हा जो क्वेश्चन पेपर आहे त्याचा आपण सोल्युशन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रश्न पहिला काय आहे? क्वेश्चन नंबर 1 ए, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलंय? द सम ऑफ अपोजिट नंबर इज. अपोजिट नंबरचं सम काय असतं? तर ते असतं 0. ओके, तर इथं आपलं ऑप्शन पी बरोबर राहणार आहे. अपोजिट नंबर्स, सम ऑफ अपोजिट नंबर इज 0. म्हणजे जर आपण 4 प्लस 4 हा एक नंबर घेतला आणि प्लस त्याचा अपोजिट नंबर -4 घेतला तर त्याचं ॲडिशन 0 येतं. कोणत्या पण दोन अपोजिट नंबरचं ॲडिशन 0 येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश नंबर इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. तर 1 हा असा नंबर आहे की तो प्राईम पण नाहीये आणि कंपोजिट पण नाहीये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, -5 इज. -5 होल नंबर आहे का? नाहीये, कारण होल नंबर सुरू होतात 0 पासून, नॅचरल नंबर सुरू होतात 1 पासून आणि हा तर आपल्याकडे -5 हा नंबर आहे, त्यामुळे हा नॅचरल नंबर देखील नाहीये. तर हा इंटिजर आहे का? आहे. ऑब्विसली -5 हा इंटिजर या नंबर सेटमध्ये येतो. क्वेश्चन नंबर 1 मधला बी क्वेश्चन आहे, मॅच द फॉलोइंग. ग्रुप ए आणि ग्रुप बी यामध्ये काय दिलेले आहेत बघा. अँगल्स या चॅप्टरवर हा क्वेश्चन आहे. यामध्ये ग्रुप ए मध्ये अँगल्सचे मेजरमेंट दिलेत आणि ग्रुप बी मध्ये त्या अँगलला काय म्हणतात ते विचारले आहे. तर 180 डिग्रीचा जर अँगल असेल तर त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतात स्ट्रेट अँगल. 180 डिग्री अँगल इज अ स्ट्रेट अँगल. 360 डिग्रीचा अँगल असेल तर तो असतो कंप्लीट अँगल. 215 म्हणजे 180च्या पेक्षा मोठा जर असेल तर त्या अँगलला म्हणायचं रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स. आणि 90 डिग्रीच्या अँगलला म्हणायचं राईट अँगल. ओके, तर हे अँगल्सची नावं आणि त्यांचे मेजरमेंट लक्षात ठेवा. क्वेश्चन 2, सॉल्व द फॉलोइंग असा क्वेश्चन आहे. पहिलं आहे -5 प्लस -5. क्वेश्चन नंबर 2 पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये सॉल्व द फॉलोइंग. त्याच्यामध्ये पहिला आहे सॉल्व इंटिजर या चॅप्टरवरती हे प्रश्न आहे. -4 प्लस -5 असं आपल्या या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, आता हे दोन इंटिजर्स आहेत त्यांचं ॲडिशन करायचं. साईनवर आपला आता साईनचे जे रूल आहेत तर ते आपल्याला माहिती पाहिजे. या ठिकाणी आधी ब्रॅकेट आपण ओपन करून घेऊयात नंबर्सचे. -4 प्लस हा ब्रॅकेट ओपन करताना ब्रॅकेटच्या बाहेर पॉझिटिव्ह साईन आहे, त्यामुळे आतला जो नंबर आहे त्याचा साईन चेंज होणार नाही, तर तो होईल -5. -4 आणि -5 या ठिकाणी या दोन्ही नंबरचे साईन आयडेंटिकल आहेत, त्यामुळे नंबर्सची म्हणजे त्यांच्या ॲब्सोल्यूट व्हॅल्यूची ॲडिशन होणार. म्हणजे काय होणार तर 4 प्लस 5 असं होईल. तर ही ॲडिशन येते 9, बरोबर. आणि ग्रेटर नंबर म्हणजे 5 ला साईन आहे मायनस किंवा कॉमन साईन आहे मायनस, त्यामुळे -9 हे त्याचं आन्सर असेल.
148 मायनस 37. या ठिकाणी पहिल्यांदा आपण ब्रॅकेट मोकळे करून घेऊया. ब्रॅकेट ओपन केल्यानंतर 148. आता इथे पहा, इथे ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साईन आहे, म्हणून आतलं साईन निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होईल. जर पॉझिटिव्ह असतं तर ते निगेटिव्ह झालं असतं. म्हणजे या ठिकाणी नंबरची सरळ सरळ ॲडिशन करायची आहे. बघा, 148 प्लस 37 अशी ॲडिशन करून घ्यायची. 15, 8 and 1. तर आपला आन्सर 185. आणि ग्रेटर नंबर किंवा कॉमन साईन इथं पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे ते लिहिलं नाही तरी चालेल. 185 आपलं आन्सर असेल. लाईन बी टी. याच्यामधलं 2 मधलं ए आणि बी. ओके, हा ए आहे आणि हा बी क्वेश्चन आहे. हा ए, 2 मधला ए, लाईन बी टी. लाईन म्हणजे काय, तर त्याच्या दोन्ही टोकांना ॲरो पाहिजे. इकडे एक ॲरो आणि इकडे एक ॲरो. फाईन. आणि लाईनला नाव देताना आपल्याला बी टी काढायला सांगितलं, त्यामुळे एक पॉईंट कोणताही या ठिकाणी बी घेऊ शकतो आणि दुसरा पॉईंट दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी टी घेऊ शकतो. हे झाले आपली लाईन बी टी. रे डीई हा बघूयात आता. रे डीई काढायला सांगितले. याच्यातला बी क्वेश्चन आहे रे डीई. रे काढण्यासाठी एकाच साईडला आपल्याला ॲरो पाहिजे, एकाच बाजूला ॲरो. आणि नाव देताना पहा, काळजी ही घ्यायची की डी हा जो पहिला पॉईंट दिलेला आहे तो आपला रेचा ओरिजिन पाहिजे आणि ई कोणताही पॉईंट घ्या मग रे वरती. तर हा झाला आपला रे डीई. थर्ड क्वेश्चन आहे सबट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी करूयात आपण. 95,754 आणि 38,254 सबट्रॅक्शन आहे. ओके, ॲडिशन नाही तर सबट्रॅक्शन आहे. -95,754 minus 38,254. 4 minus 4 0, 5 minus 5 0, 7 minus 2 5, 5 minus 8 होत नाहीत, म्हणून इथं 8 घेऊयात आणि इथं 15 करूयात. 15 minus 8 ते होतात 7, 8 minus 3 5. आपला आन्सर येईल
5750 हे आपलं फायनल आन्सर. नंबर आता एकाखाली एक व्यवस्थित मांडून घेऊयात. 85,39,652, 53,27,541, 39,652 आणि 53,27,541. 2 plus 1 3, 5 plus 4 9, 6 5 6 in 6 plus 5 11, okay, 17, 9 plus 7 plus 1 17, 3 plus 3 6, 8, 8 plus 5 13. Answer is 13867,193. 1,38,67,193 हे आपलं फायनल आन्सर होईल. राईट द फॉलोइंग नंबर्स इन द वर्ड. क्वेश्चन 4 मध्ये हे जे 2 नंबर दिलेले आहेत त्यांना आपल्याला वर्ड्समध्ये लिहायचं आहे. तर याच्यामधला पहिला नंबर आहे 67981049. तर याला आपल्याला वर्ड्समध्ये कसं लिहायचं पाहूयात. तर या ठिकाणी हा आहे 6 करोड. 6 crore 79 6 crore 79 lakh 81,000 49. ओके. आणि दुसरा जो नंबर आहे तो आहे 49 crore 49 crore 38 lakh 67,521. ओके. तर हे झाले आपण वर्ड मध्ये नंबर लिहिले. पुढचा क्वेश्चन काय आहे पाहू. ओके. क्वेश्चन नंबर 3 आहे सॉल्व द फॉलोइंग, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. एक टेबल दिला आणि त्याच्यामध्ये एक फिगर दिली आपल्याला अँगलची आणि त्याच्यावर काही कॉलम आपल्याला फिल आउट करायची. तर नेम ऑफ अँगल, तर अँगलचं जे नाव आहे तर ते आपण असं लिहू शकतो बघा. अँगल ABC. जो बी हा जो अँगलचा व्हर्टेक्स आहे तर तो कधी पण अँगलच्या नावाच्या मिडलला आला पाहिजे. ओके. आणि याला आपण अँगल बी सुद्धा म्हणू शकतो. व्हर्टेक्स काय? व्हर्टेक्स इज पॉइंट. B is vertex of this angle. Sides or arms are ray BA and ray BC
these both rays are arms of this particular angle. ओके. क्वेश्चन 3 मधला पुढचा प्रश्न आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. या टेबलमध्ये काय काय भरायचंय पहा. इथं आपल्याला नेम ऑफ फिगर दिले, एक फिगर दिली आहे आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हर्टायसेस आणि नंबर ऑफ साइड्स लिहायचे. फक्त अगदी सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ व्हर्टायसेस किती आहे. ट्रायंगल ही फिगर दिलेली आहे पहिल्यांदा. तर हा एक वर्टेक्स, हा एक आणि हा एक. असे नंबर ऑफ व्हर्टायसेस आर 3. नंबर ऑफ साइड्स this one and this one. Number of sides are also 3. Quadrilateral, number of vertices are 1, 2, 3 and 4. 4 vertices. Sides are 1, 2, 3 and 4. Sides are also 4. नेक्स्ट फिगर आहे हेक्सागॉन. याच्यामध्ये व्हर्टायसेस किती आहे पहा. 1, 2, 3, 4, 5, 6. Number of vertices 6 and number of sides are 1, 2, 3, 4, 5, 6. Number of sides are also 6. वर्ड प्रॉब्लेम आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये, तो आपण सॉल्व्ह करूयात. आता क्वेश्चन नंबर 4 मधला आपण वर्ड प्रॉब्लेम सोडूयात. या प्रॉब्लेम मध्ये टेक्स्टबुक मधलाच आपला प्रॉब्लेम आहे. तर प्रॉब्लेम कसा सोडवायचा ते आपण पाहूयात. The expenditure on school nutrition in the month of June was 87,000 rupees. Okay. फर्स्ट ऑफ ऑल गिवन काय आहे ते आपण वर्ड मध्ये लिहून घेऊयात. एक्सपेंडिचर ऑन स्कूल न्यूट्रिशन हे आपल्याला दिलेलं आहे. ऑन स्कूल न्यूट्रिशन कधी कधीचा इन द मंथ ऑफ जून किती दिले तर 87,000 आणि इट बिकेम 1,69,000 इन द मंथ ऑफ जुलै. इन द मंथ ऑफ जुलै एक्सपेंडिचर किती झालं 1,69,000. What was the total expenditure for the month of June and July? Total expenditure काढायचं आहे आणि हाऊ मच मोर वॉज द एक्सपेंडिचर इन द मंथ ऑफ जुलै, आणि जुलैमध्ये किती जास्त एक्सपेंडिचर झालं ते पण काढायचं आहे. आता टोटल एक्सपेंडिचर काढण्यासाठी दोघांचे काय करायला लागेल ऍडिशन करायला लागेल. टोटल expenditure is equal to 87,000 plus 1,69,000. तर इथं ऍडिशन करून घेऊयात आपण. 1,69,000 0 0 0 7 9 7 plus 9 16 16 2 lakh ऍडिशन येते 2,56,000. ओके.
दिस इज द टोटल एक्सपेंडिचर 2,56,000. आता काय विचारलंय, जुलैमध्ये महिन्यामध्ये किती जास्त आहे. द मोर expenditure in July than June. हे कसं काढणार, तर जुलैमध्ये किती झालाय 1,69,000 मायनस 87,000. तर ह्याचं सबट्रॅक्शन करायचं. झिरो मायनस झिरो 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 मायनस झिरो झिरो 9 मायनस 7 2 आणि 6 मधून जात नाही म्हणून तर 0 येईल. 1 8 82,000 82,000 rupees will be more expenditure in July than June. हे झालं आपलं सोल्युशन. वर्ड प्रॉब्लेम झाला. आता क्वेश्चन नंबर 4 मधलं सेकंड. या ठिकाणी काय करायचे, राईट करेक्ट सिम्बॉल ग्रेटर दॅन और लेस दॅन और इक्वल टू. ठीक आहे. तर यामध्ये बघा 48,579 आणि 48,597. 500 सेम आहे, 48,500 इथं सेम आहे, इथं सुद्धा सेम. 97 मोठा की 79 मोठा, तर 97 मोठा, म्हणून दिस इज द ग्रेटर. आता बघा इथे सरळ सरळ दिसतंय 64 लाख मोठा आहे. 8 आणि 12 याच्यामध्ये 12 मोठा आहे. -3 आणि -9 याच्यामध्ये कोण मोठा आहे, तर याच्यामध्ये आहे मोठा -3, बिकॉज -3 -9च्या राईट साईडला आहे. तर इव्हन नंबर, पुढचे दोन इव्हन नंबर लिहायचे. पॅटर्न्स या चॅप्टर मधला हा प्रश्न आहे. 2 4 6 नंतर पुढे येतो 8 हा इव्हन नंबर आणि 8 नंतर येतो 10 हा इव्हन नंबर. ऑड नंबर मध्ये 5 नंतर कोणता ऑड नंबर येतो, तर 7 येतो आणि 7 नंतर ऑड नंबर येतो 9. तर या ठिकाणी जी आपली क्वेश्चन पेपर आहे रयत शिक्षण संस्थेची वेस्टर्न रिजन इंग्लिश मीडियम स्कूलची युनिट टेस्ट 2026 अँड 2027 या अकॅडमिक इयरची क्लास 6ची ही क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी पूर्णपणे सॉल्व केलेले आहे. तर हा सॅम्पल पेपर म्हणून तुम्ही त्याचा सराव नक्की करा. असेच क्वेश्चन पेपर आणि एज्युकेशनल व्हिडिओ घेऊन आपण आपल्या चॅनलमध्ये पुन्हा भेटूयात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञानप्रभा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.